हे बघा, कालवणाला काही नव्हतं, लय दिवस झालं म्हणून पालकाची भाजी आणली, मिरची आणले ते, परत टमाटा आहे, परत वांगे येते, बटाटे येते, कारले येते, 1 2 3 4 5 6 वस्तू आणि आंबा एक 7वं असं कालवणाला माळवा आणलेला आहे लय दिवसात आज. तर मित्रांनो, योगेश भोजन चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड इव्हिनिंग. कारण दिवस मावळा चाललेला आहे, 5 वाजत आले ते 5 वाजून गेले ते. आणि आईला सकाळी 2 चपात्या केल्या, त्यातली एवढी राहिली अजून. आणि एवढ्या मुंग्या घालते ह्याला, टोपली बाहेर नेऊन झाडून आणली ती. लय मुंग्या घालते, लाल मुंग्या लय होते ते. मध्ये फुले चपाती काढली म्हणून मरणाची मुंग्या घालते. कपड्यानं झाकून ठेवलं तर कुठे बी मुंग्याच होते ते. तर लग्नाला गेलतो, लग्न होते आज. तर येताना मग मला कालवणाला काहीच नव्हतं, मग म्हणलं थोडंसं माळवं न्यावं. ओळखीचीच निघली तिथं काय काय त्यांनी दिलं थोडं. बघू आपण माळवं काय काय आणलंय ते. तर मी काय जेवण आले लग्नात, मला भुका नाही. तर आईपुरती एक चपाती आहे, तर एक चपाती बी आहे म्हणलं. मग ही आहे ना, वडापाव आणलं ती, मग वडापाव खाईन म्हणलं आई आल्यावर. आई बाहेर गेली आता, कडी लावून गेली दरवाजाने. मी आलो तर तिथे शेजारी काठीवर जाते बसायला, थोडं थोडं व्यायाम करते, चालते. तिला वडापाव आणल्या ते, चपाती आहे. आता ही वडापाव ह्यातलं खाईन, मला चपाती खायची नाही. मग आता मी काय करणार नाही, मी पण मगाशी जेवलो, भूक नाही लगेच. आता कालवणाला काय नव्हतं, मग बघा काय काय आणली कालवणाला. ती बटाटे आणली ती, या ही कारली पण आणली ती, कारण मला आवडली ती कारली. परत म्हणलं तर टमाटे आणले ती दिलेच बरं का सगळ्यांनी, थोडी थोडी. फक्त मिरची आणली ती का तेवढ्या पावती. कारली, टमाटे, बटाटे, ह्याचं थोडं थोडं जर केलं तरी आम्हाला जात नाही. मला कारली आवडते ती. परत ती पालकाची भाजीची पेंडी आणली, पालकाची भाजी. मी कालवणाच ताप होता, काही कालवणाच नव्हतं. आणि मला विशेष काकीचा आफ्रिकेवर फोन आला. ते काकी येतात घरी आमच्या, मध्ये साडी आणली होती आणि काकींचाच फोन आला. योगेश भाऊ, तुम्ही 2-3 दिवस झाले व्हिडिओ सोडले नाहीत. म्हणलं काकी, जवळची लग्न, पाहुण्याची लग्न, मित्राची लग्न, त्या राड्या आवरायचं, उरकायचं, फळायचं. त्याच्यामुळे म्हणलं काय मला जाणंच झालं नाही. म्हणलं व्हिडिओ काढणंच झालं नाही, वेळच भेटला नाही. अहो म्हणलं ते आफ्रिकेला असतात, आफ्रिकेतून व्हिडिओ बघतात बरं का काकी. एवढा त्यांचा काकाचा आणि काकीचा स्वभाव देवासारखा स्वभाव आहे. तर हे वांगी आणली इथं, परत पालकाची भाजी आणली 2, हिरव्या मिरची एक आणल्या 3, पुन्हा बटाटे एक आणली 4, कारली एक, 5 टमाटे एक 6, असं 6 आयटम झाले. रोज एक केला तरी 6 दिवस जाते ते, पण रोज एका टायमाला काही संपत नाही. एका ह्याच्या 1-2 किंवा 3 बी कालवणाला होते मी. आणि आंबा आणल्यात, आईला आमच्या आंबा आवडते. पण केशर आंबा इथं, केशर आंबा इथे. एवढ्या वस्तू आणल्या बघा. बाजार असतो कोरडवाडीचा, आणि ह्यातनं बऱ्याचशा आपल्या एका ताई दादांनी दिलेल्या आहेत.
ओळखीची गाठ पडली. मला योगेश भाऊ लय दिसत ना आला बाजारला तुम्ही. मग लय दिसत नाही गेलो मी 4-5 महिन्यात बाजारला. आता काय करू म्हणून लय पंचायत पडली ती काल मला. ते फ्रीजमध्ये काय आहे पहिलं जुनं काय नाही आता. ही लाईट नव्हती त्याच्यामुळे पाणी लय गळलंय फ्रीजमधलं. पाण्याच्या बाटलीवर गळते. पाणी काढावं लागेल. तर एवढं माळवं झालं आता. ही आंबा पण आहे इथं. हे बघा आंबा आहे इथं. पालकाची भाजीची पिंडी आहे. टमाटे आहेत. एवढं माळवं आणलं आहे. तर माळवं आणलेलं आहे आता. तर फ्रीज असल्यामुळं ताईनं लई सहकार्य केलेलं आहे. तर लय वगैरे होतं. मग आता मी ह्याच्यात बटाटे ठेवून घेतो. ह्याच्यात बटाटे टाकतो. ह्याच्यात टमाटे ठेवतो. खालचा डबाच नाही, फ्रीजचा डबा असता म्हणजे त्यात बसले असते. टमाटी बटाटी बाटल्या एका साईडला ठेवतो. लागते 2 बाटल्या बसतच नाही. परत ह्याच्यात आहे त्या हिरव्या मिरच्या. आंबा असंच ठेवतो फ्रीजमध्ये. आज पिसवेल एखादा आंबा. आणि उद्या सकाळ भाजी करून पालकाची का. आणि वांगी पण ह्याच्यात ठेवतो. एक जण माळवून होतं. करावं पंचायत पडली होती. सकाळ पालकाची भाजी करून आई मीठ करून ठेवली भाजी बसून. काय मीठ करून ठेवली भाजी. त्या आंबा ठेवून टाकतो. रस मी एखादा येतो माझा. आणि एका ताईनं खोबऱ्याची बर्फी दिली होती. भरणीमध्ये दिली होती. सकाळ आईला सकाळ थोडं थोडं देऊन त्याला म्हणतात तुम्ही नसतं तर घेऊन खात जा. पालकाची भाजी मीठ करून ठेवून परत आणायला आणलेत वडापाव. हे आई खाईन परत. मला नाही आवडत वडापाव. मला ते कप त्यामुळे वडापाव खातच नाही.
उद्या कार्यक्रमाला जायचे. सकाळी लवकर उठून पालकाची भाजी करीन. काकींचा दुपारी फोन आला आणि त्यांचं कसं आहे, व्हॉट्सअप जर नेट चालू असेल तरच मला आलेला फोन कळत नाही, मग रिटर्न माघारी करावा लागतो. कधी कधी लागतो, कधी कधी लागत नाही. म्हणजे योगेश भाऊ व्हिडिओ तर मी 2-4 दिवस झाले व्हिडिओ सोडलेत नाही. म्हणलं हो यावं, लग्न पण होती बाहेर, जरा लई धावपळ होती, जरा घराचं बिल निघा नाही, जरा देणं पाणी झाले, त्याच्यामुळे टेन्शन येते. त्याच्यामुळे बाहेर एक दिवस बसून चालत नाही, सारखं काही ना काही कामाला जावं लागते. मला आता पदरचं पैसे इकडून तिकडून करून घराला काय घालवलं. माझा बोर घ्यायचा नाच चालला आता उन्हाळ्यात बरं का, पण काय जरा जमणीगत जमलं नाही जरा. पिंडी भाजी काय थोडी भाजी बस होती. एक पिंडी आणली 10 रुपयाला पिंडी आहे पालकाची. मध्ये कसली बी घातली भाजी, वाकडी चुकडी. माळवली ना कोथमीर तर 40 रुपयाला पिंडी माझा. थोडं थोडं एक कालवण होते आपलं, 4-5 दिवस जाईल तसे. सगळं बाहेर टाकून घेऊन आई खायला वडापाव आहे, परत चपाती ते आहे. तर चला मित्रांनो, मग माळव आणलंय. कालवणाचा आठवडाभर तर भागलं. 2-4 5-6 वस्तू आहे त्या. 5-6 वस्तू म्हणलं तरी रोज एक आयटम म्हणलं तरी काय एकच टाईम करतो कालवण आम्ही, कारण संध्याकाळी करायचं काही सरत नाही. सकाळी बघा आता मी लग्नाला जायचं, थोडीच आमटी केली त्याला, एवढी ठेवलीच बघा तिने अजून. चपाती केलते, आता ह्याच्यातली अर्धी चपाती एक खायची उशी कमी. वडापाव एवढं बास होती त्याला. वडापाव तर खातच नाही आई, ही काही ती चपाती खाणारच नाही आता, वडापावच खायला नसते. आमच्या भाऊला आवडायचं वडापाव आवडायचं. परत ते हे आपला काय म्हणायचं त्याला, मला बी नाव आहे ना त्याचं, ते आवडायचं.
भाऊचं प्रत्येक खाताना आमच्या भाऊची मला आठवण होती. आता असतं नुसतं घरात तिथं बाहेर का वाट्यावर जरी बसून राहिलं असतं तरी रांगत रांगत बाहेर गेलं असतं, तिथं थांब आत बसलं असतं. काय करायचं, भाऊ होतं तेवढं झालं नाही. चला मग, माळव आणलेला व्हिडिओ कसा कसा वाटला नक्की सांगा. माळव आवडतं आणले वस्तू. चला मग असू द्या, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.